गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स हे संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेले आहेत, प्लेऑफमध्ये पोहोचलेले आहेत. आता चौथी टीम कोणती जाईल? तर चौथी टीम मुंबई इंडियन्स असू शकते का? मुंबई इंडियन्सला आता टॉप 4 मध्ये जाण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल? त्यांना अजून किती सामने जिंकावे लागतील? त्यांचे सामने कोणासोबत आहेत? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. गुजरातने काल दिल्ली कॅपिटल्सला 10 विकेट्सनी पराभव केला. त्यांचा हा लाजिरवाना पराभव त्यांनी केलेला आहे. तर गुजरातच्या विजयाने गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स हे 3 संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेले आहेत. तर आता मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 3 संघांपैकी एक टीम टॉप 4 मध्ये जाऊ शकते. तर ती टीम मुंबई असेल का, दिल्ली असेल का, लखनौ असेल, हे आपण पाहूया. तर मुंबईला आता त्यांचे 2 सामने शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सचे सामने आता 21 मे रोजी दिल्ली विरुद्ध होणार आहे आणि 26 मे रोजी पंजाब विरुद्ध होणार आहे. तर मुंबई इंडियन्सला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. हे दोन्ही सामने जिंकले तर मुंबई इंडियन्स कोणाच्याही भरोश्यावर राहणार नाही. ते स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या जीवावरती टॉप 4 मध्ये क्वालिफाय होतील. मुंबई इंडियन्सचा सामना असणार आहे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध. सर्वात महत्त्वाचा सामना असणार आहे दिल्लीसाठी आणि मुंबई इंडियन्ससाठी. हा जो सामना जिंकेल त्याचे टॉप 4 मध्ये जाणे थोडे कन्फर्म असणार आहे. तर मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांचा 21 मे रोजी सामना होणार आहे. तर 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांचा सामना त्यांना जिंकावायचा लागेल आणि 26 मे रोजी पंजाब किंग्स त्यांचा सामना आहे. तो सामना त्यांनी जिंकला तर ते टॉप 4 मध्ये आपोआप क्वालिफाय होतील. दिल्ली विरुद्ध त्यांचा पराभव झाला, समजा दिल्ली विरुद्ध त्यांचा पराभव झाला तर त्यांना पंजाब विरुद्ध सामना जिंकावा लागेल आणि दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामना आहे. यामध्ये दिल्ली पराभूत व्हावी आणि पंजाब जिंकावी अशी त्यांना आशा करावी लागेल, तरच ते टॉप 4 मध्ये जातील. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? मुंबई इंडियन्स टॉप 4 मध्ये प्रवेश करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.